बघा विद्यार्थी मित्रांनो, जो कालचा जी आर जो काढला होता आणि त्या जी आरमध्येच काही तफावत होते आणि त्या तफावतीवरती आज सकाळी पुन्हा जी आर काढण्यात आलेला आहे आणि त्यामध्ये बदल करण्यात आलेला आहे। मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेअंतर्गत प्रशिक्षण कालावधी 11 महिने करणे व इतर अनुषंगिक सूचनासुद्धा शासनाने काढलेल्या आहे। शासनाला माहिती आहे आधीच 6 महिन्याच्या नंतर प्रशिक्षणार्थी आपल्या अंगावर बसलेले आहेत, उलटवार करत आहेत, त्यामुळे त्यांनी पुन्हा सूचना देऊन एक आदेश काढलेला आहे आणि तो आदेश बघा, या आदेशामध्ये आज सकाळचा आदेश आहे, हा 11 मार्चचा आदेश आहे। बघा, त्यांना जाणीव झाली शासनाला की पुन्हा प्रशिक्षणार्थी आंदोलन करून काहीतरी करतील, आपल्या उलट येतील, त्यामुळे त्यांना भीती वाटली आणि त्यांनी हा आदेश आज सकाळीच काढलेला आहे। संदर्भ बघा, कौशल्य रोजगार उद्योजकता नाविन्य विभाग शासन निर्णय क्रमांक 10 तारखेचा शासन निर्णयाच्या याच्यावरती आज 11 मार्चला हा शासन निर्णय काढलेला, पुन्हा परिपत्रक काढलेला आहे। त्या परिपत्रकामध्ये काय लिहिले आहे बघा, पूरक पत्र, मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेअंतर्गत प्रशिक्षणार्थी 11 महिने करणे व इतर अनुषंगिक सूचना देण्याबाबत संदर्भाधीन दिनांक 10 मार्च 2025चा शासन निर्णय निर्गमित करण्यात आला आहे। सदर शासन निर्णयातील परिच्छेद क्रमांक 1 नंतर पुढील उपपरिच्छेद समाविष्ट करण्यात येत आहे। पहिला जो परिच्छेद टाकला होता त्यामध्ये ते विसरून गेले होते आणि त्यानंतर हा परिच्छेद काढून एक परिपत्रक काढलेला आणि हा परिच्छेद त्या ठिकाणी ॲड केलेला आहे। त्यामध्ये महत्त्वाची बाब काय आहे बघा, सदर प्रशिक्षण कालावधीमध्ये यापुढे वाढ करता येणार नाही, हा महत्त्वाचा विषय आहे। कारण आधीच त्यांनी 6 महिन्यानंतर वाढ करता येणार नाही असं म्हटलं होतं, तरी पण आपल्या एकजुटीमुळे ह्या सर्व गोष्टी करण्यात आल्या आणि आपल्या प्रेशरमुळे करण्यात आलेल्या आहेत आणि वाढ करण्यात आलेली आहे 5 महिन्याची, म्हणून त्यांनी पुन्हा एक त्या ठिकाणी नमूद केलेलं आहे की सदर प्रशिक्षणामध्ये पुन्हा अशी वाढ करता येणार नाही। दुसरा विषय काय आहे, या योजनेअंतर्गत आस्थापना उद्योग महामंडळामार्फत विना अनुभवी रोजगार इच्छुक पात्र उमेदवारांना संबंधित क्षेत्रातील प्रत्यक्ष कार्यप्रशिक्षण देण्यात येत आहे। पहिलं गव्हर्नमेंटच्या याच्यात होतं, आता उद्योग पण आणला आणि महामंडळ पण आणलं आहे। महामंडळ म्हणजे एस टीमध्ये होतं आधीचं आणि आधी गव्हर्नमेंट होते, पण उद्योग पण आणला आहे म्हणजे खाजगी याच्यात। विना अनुभवी रोजगार इच्छुक पात्र म्हणजे ज्यांना अनुभव नाही आहे अशा सर्व विद्यार्थ्यांना इच्छुक म्हणजे जे इच्छुक आहेत आणि पात्र आहेत अशा उमेदवारांना संबंधित क्षेत्रातील प्रत्यक्ष कार्यप्रशिक्षण देण्यात आहे। प्रत्यक्ष कार्यप्रशिक्षण त्या विभागामध्ये दिलं जाणार आहे। तथापि सदर प्रशिक्षणाअंती प्रशिक्षणार्थ्या संबंधित आस्थापनेत कायमस्वरूपी नोकरीचा हक्क राहणार नाही। पुन्हा त्या ठिकाणी त्यांनी नमूद केलं आहे की ज्या आस्थापनेमध्ये तुम्ही 6 महिने काम करणार आहे, इथून 5 महिने काम करणार आहे, म्हणजे दोन्ही मिळून 11 महिने होणार आहेत, त्यानंतर तुम्ही त्या प्रशिक्षणार्थ्यास म्हणजे तुम्हाला संबंधित आस्थापनेमध्ये कायमस्वरूपी नोकरीचा हक्क राहणार नाही असं त्यांनी पुन्हा नमूद केलेलं आहे। आणि हे दोन्ही मुद्दे तुम्हाला या ठिकाणी नमूद करून सकाळी पुन्हा हे परिपत्रक काढलेलं आहे, हे आदेश काढलेला आहे। याची सर्व विद्यार्थ्यांना शाश्वती करून घ्यायची आहे, यांना पुन्हा विश्वसनीय माहिती आहे। विद्यार्थी मित्रांनो, हा शासनाचा जी आर आहे, शासनाचा आदेश आहे, याकडे आपल्याला लक्ष द्यायचं आहे। आणि हा आजचा शासन निर्णय सकाळचा, कालचा शासन निर्णय तुम्ही पाहिलेला आहे, त्यामध्येच हा पूरक पत्र त्या ठिकाणी शासनाने काढलेला आहे। यावर आता विचार करायचा विद्यार्थी मित्रांनो की 5 महिन्यानंतर तुम्ही आता जॉईन व्हायचं आहे की नाही व्हायचं आहे, की 5 महिने काम करून पुन्हा आपल्याला प्रशिक्षणार्थी म्हणून पुन्हा आंदोलन करायचं आहे, की 5 महिने तुम्हाला वेळ मिळत आहे, त्यानुसार सर्व विद्यार्थ्यांनी विचार करायचा आहे। जे आता बालाजी चाकणकर यांचं आंदोलन चाललेलं आहे त्या रोजगारासंदर्भातलं आंदोलन आहे, यांना सर्वांनी सपोर्ट करा। ज्या पद्धतीने 5 महिने वाढलेले आहेत तशाच पद्धतीनं पुन्हा आपल्याला रोजगार मिळण्यासाठी कंत्राटीचा जी आर 11 महिन्यानं वाढवून एक वेळ अशी येईल की तुम्हाला ते परमनंट केलं जाईल, ह्यासुद्धा विचार डोक्यात घेऊन तुम्ही सकारात्मक बाबीनं विचार करा विद्यार्थी मित्रांनो। नक्कीच तुमचा या ठिकाणी न्याय मिळेल, तुम्हाला न्याय मिळेल, तुमचा लाभ होणार आहे। हे आताचं अपडेट आपल्याला कसं वाटलं हे नक्कीच कमेंट बॉक्समध्ये कळवा आणि माझ्या या चॅनलला अशाच अपडेट करता सबस्क्राईब करा। धन्यवाद।